पंतप्रधान पीक विमा योजनेत लाभ घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। खरीप हंगामात केवळ ₹1 भरून पीक विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारनं सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली आहे। आतापर्यंत 1,56,00,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवलाय। दरम्यान यावर्षी बनवेगिरीला चाप बसलाय। मागील वर्षीपेक्षा कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत व्हावी, त्यांचा व्यवसाय तग धरून राहावा यासाठी शासनाने पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली। पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत तब्बल 2,905 प्रस्ताव बँकांकडे पाठवले आहेत। मात्र आतापर्यंत केवळ 539 दूध उत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड मिळाले। त्यामुळे पशुधन व दुधाचे उत्पादन कसे वाढणार असा सवाल पशुपालकांमधून केला जातोय। मागील काही दिवसात मराठवाड्यात झालेल्या दमदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याचं दिसून येते। त्यामुळे भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली असून सध्याचे दर सर्वसामान्यांना दिलासा देणारे असले तरी शेतकरी वर्ग मात्र नाराज दिसतोय। काही दिवस आधी 10 ते 15 रुपयांना विकल्या जाणाऱ्या कोथिंबीरीच्या जोडीला आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी दिसून येते। शेतकरी दीपक पाटील यांनी 5 एकर क्षेत्रात केळीची लागवड केली। 5 एकर क्षेत्रात 9,000 केळी रोपांची त्यांनी लागवड केली होती। 16 रुपयांप्रमाणे प्रति रोप खरेदी केले होते। या केळी झाडाची जवळपास 27 ची रास पडते। केळी माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळे एका व्यापाऱ्यामार्फत ही केळी इराणला रवाना झाली आहे। खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती। 19 जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणीच्या कामांना आता वेग आल्याचं सर्वत्र पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांना आता कृषी विभागाने ठेवलेले धान पीक लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार अशी आशा वाटतेय। सध्या 50% रोवणीचे काम आटोपले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रोवणीची कामे पूर्ण होतील। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहतात। जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे संततधार पावसामुळे कपाशी, मका यासह खरीप हंगामातील पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सतत पडणाऱ्या रिमझिम पावसाने मका, भुईमूग, मूग, तूर पिके पिवळी पडत आहेत, तर कपाशी पिकावर मर रोग पडतोय। रोजच्या संततधार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय। चूल आणि मूल केवळ इथपर्यंतच सीमित असलेल्या महिला आता आत्मनिर्भर होताना दिसतायत। प्रत्येक क्षेत्रात त्यांनी टाकलेले पाऊल यशस्वी होताना दिसतंय। अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील भगवानपूर येथील महिलांनी उमेदच्या सहकार्याने मत्स्य व्यवसायात पाऊल टाकलं असून वर्षाला जवळपास 2 ते 3 लाखांचे उत्पन्न घेत त्या आर्थिक उन्नती साधत आहेत। महिलांच्या मत्स्य व्यवसायातून 150 कुटुंबांना रोजगार मिळालाय। भारत सरकारने खते नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत विशिष्ट कंपन्यांद्वारे उत्पादित नॅनो युरिया आणि नॅनो DAP ची वैशिष्ट्ये अधिसूचित केली। यासोबत देशात नॅनो युरियाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने खते विभागाने नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांना नॅनो युरिया प्लांट्स उभारण्यासाठी प्रोत्साहित केले। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत।